समाजांना, सर्व धर्मांना प्रतिनिधित्व देऊन सर्व जातीय सलोखा, राष्ट्रीय एकात्मता कायम ठेवायची आहे। म्हणून अमरावती जिल्ह्यातल्या 8 विधानसभेमध्ये आपण एक पश्चिम जो आपला अमरावतीचा भाग आहे, पश्चिम अमरावती ज्याला म्हणतो आपण अल्पसंख्याक मुस्लिम बहुल भाग, त्या भागाला कधीच कोणी न्याय देत नाही, पण प्रवेश झाला, त्यांच्यावर दबाव आला, दडपण आलं असं त्यांनी आम्हाला सांगितलं। मध्यंतरी 2-3 दिवस ते त्याची मानसिक स्थिती थोडीशी डोलायमान होती आणि त्या अंतर्गत दबावाला बळी पडून त्यांचे जे बंधू आहे, मोठे बंधू, त्यांना हृदयाचा प्रॉब्लेम सुद्धा लावला, झाले होते, रुग्णालयात दाखल होते। त्या कौटुंबिक समस्यांना तोड देता देता डॉक्टर अब्रार साहेब कदाचित त्यांचं मानसिक खच्चीकरण झालं असेल। अब्रार ने सोशल मीडिया पे बताया कि मेरे को जान से मारने की धमकी दी है। उसके भाई की तबीयत खराब हो गई, उसका भाई को हार्ट आया, उसका एंजियोप्लास्टिक हुआ। हो सकता वो डर के मारे अब्रार डॉक्टर ने उसके परिवार ने समझाया, वो खुद बैठ गया। हो तो जिसने पार्टी में उसने धमकी देकर नासिर भाई मेरी बात सुनो, पहले तुम घुमा फिरा के बात सुनो। अरे मैं डरने वाली बात भी नहीं है वैसा। तो मैं ये बोल रहा हूँ तुम्हारे को, अब्रार डॉक्टर की मनस्थिति पूरी खराब हो गई थी, वो परिवार से डिस्टर्ब हो गया था। हो सकता मामा कि उसको नहीं लड़ना हो और बढ़ गया, उसमें क्या है। उनकी प्रेस नोट में ऐसा है ना, प्रेस नोट में भी है ना मामा उनकी। उन्होंने ये भी बोले कि मेरे को आप डबल से धमकी मत देना, नहीं तो मैं कंप्लेंट कर दूंगा सीपी को, ये भी बोले उन्होंने। वीडियो भी है उनका। कंप्लेंट हो गई गाड़ी भी मिली तो भैया अमरावती विधानसभा क्षेत्रातील परिवर्तन महाशक्ती आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार डॉक्टर अब्रार साहेब यांनी आज सकाळी पक्ष किंवा पक्ष पदाधिकारी यांना विश्वासात न घेता स्वतः आपली भूमिका स्पष्ट केली आणि त्यांनी आपली उमेदवारी मागे घेत एका उमेदवाराला समर्थन दिले। हा जो निर्णय त्यांनी घेतला हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे। या निर्णयाशी प्रहार जनशक्ती पक्षाचा कुठलाही संबंध नाही। प्रहार जनशक्ती पक्ष संस्थापक अध्यक्ष माननीय आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या निर्देशानुसार आम्ही भूमिका जाहीर करतो की महाविकास किंवा महायुती या संदर्भात कुणालाही समर्थन न देता अमरावती विधानसभेच्या राजकीय स्थितीचा अभ्यास करून येणाऱ्या 2 दिवसात प्रहार जनशक्ती पक्ष या परिस्थितीवर मात करून आपला पुढील निर्णय जाहीर करणार आहे।